हाय हॅलो नमस्कार. प्रिया पालकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज चांगलाच बॅकग्राऊंड आहे कारण आज आहे 16 जून आणि काल रात्रीपासून जो धो धो पाऊस पडला आणि दिवसभर पण कंटिन्यू चालू आहे. अर्थात त्याचे दिवस आहे म्हणताना तो पडणारच, पण व्हिडिओमध्ये आवाज येतोय, हरकत नाही, त्याला काही इलाज नाही आहे, त्याच्या मर्जीच्या पुढे काहीच नाही आहे. तरी देवाला मी प्रार्थना केली आहे. थोडा वेळ थांब. मी आता चालली आहे बड्डे पार्टीला. बहिणीचा 60वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने पार्टी आहे म्हणून मी चालली आहे. म्हटलं चला आता आपण एक तीर में दो निशान आज व्हिडिओ पण करून घेऊया आणि परत बड्डेची तयारी एकात एक सगळं होऊन जाईल म्हणून असं. पण पाऊस खूप छान म्हणजे खूप मस्त पडतोय, छान वाटतंय. आणि मी आपली देवाला प्रार्थना केली आहे की थोडा वेळ बाबा थांबू दे, निदान जाता येता तरी व्यवस्थित आवरलेलं असलं की असं वाटतं ना की निदान जाता येता तरी आपल्याला पाऊस नको लागायला. ठीक आहे, आपलं काम आहे पॉझिटिव्ह राहायचं, प्रार्थना करायची आणि मग जे होईल त्याला सामोरं पण जायचं. येस, दोन गोष्टी मुख्य म्हणजे तेच की पहिली म्हणजे मी आज बहिणीच्या बड्डेला जाते, 60व्या पार्टीला जाते आणि त्याच्यासाठी मी हा एक ब्लॅक लखनवी कुर्ता घातला आहे. तर तुम्हाला मी पूर्ण माझा फोटो म्हणा किंवा पूर्ण काय मी तयारी केली तेही दाखवते. मुख्य म्हणजे आज मी हे काळं घातलं आहे. हल्ली मी घालते कारण लहानपणी माहेरी असं होतं की काळं आपल्याकडे चालत नाही म्हणून घालायचं नाही. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सासरी पण सांगण्यात आलं की आपल्याकडे काळं चालत नाही म्हणून नाही घातलं. पण मुलं मोठी झाली तसं मग त्यांना निदान मम्मी ब्लॅक पॅन्ट तर फार गरजेची असते, ती तरी घेऊ दे, असं करत करत थोडीफार सुरुवात झाली. संजू तर अजिबात नाही घालत, पण मी आपलं कधीतरी, ते पण हल्ली चालू केलं आहे थोडंफार काहीतरी काळं घालणं. कधीतरी छान वाटतं ना, पार्टीला आपण बघतो बरेच जण ब्लॅक कलरचे कपडे घालतात, किती छान वाटतं. आज आपण ब्लॅक असा ड्रेसअप करून जाऊया. आणि मी जो स्कर्ट घातला आहे, मी पूर्ण माझा फोटो दाखवते तुम्हाला. तर तो स्कर्ट एकतर खूप जुना आहे, म्हणजे अगदी 5-7 वर्ष झाली त्याला. तेजू माझ्या मुलीने तो शिवून घेतला होता साडी घेऊन, ब्लॅक, फुल ब्लॅक आणि त्याला गोल्डन बॉर्डर अशी. तर तो स्कर्ट मी खाली घातलेला आहे. तर असं सांगण्याचा उद्देश की मी त्याच्यासाठी हे ब्लॅक घातलं आहे आणि मग त्याच्या वाटची ही सगळी स्टोरी. तर आता मी चालली आहे. अर्थातच कॅब बुक करूनच जायला लागणार आहे मला, कारण संजू ऑलरेडी बाहेर आहे, त्याचं काम आहे, तो डायरेक्ट येणार. तर मी अशी जाणार आहे. कोण आलं आता? हा बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की ह्या माणसाचं बाहेर काम आहे, तो डायरेक्ट येणार आहे. पण आता मला तो सांगतोय की नाही एवढा पाऊस आहे ना म्हणून मी घरी आलो आणि आता तुला गाडीतूनच घेऊन जाऊ. मी आता म्हटलं ना, आपण आपलं पॉझिटिव्ह राहायचं आणि देव काही ना काही आपलं चांगलं करतच असतो, त्याला जायचं सामोर. ए डोंट डिस्टर्ब मी, गो इनसाइड प्लीज. एक तर हे बड्डेचं ब्लॅक कलरचे कपडे घालणं न घालणं ह्याच्याबद्दल झालं. आता संजू आला ना मध्ये मध्ये, आता मला इतकं हसलो आम्ही दोघंजणं, तर त्याच्यावरून आता डोळ्यात पाणी येतं आहे. एक तर मेकअप केला, एक तर येत नाही काही नाही, तरी मी आपली ट्राय करते. बरं, आणि आता दुसरं महत्त्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे आम्ही नाशिकला यावेळेस जाता येता दोन्ही वेळेला समृद्धी महामार्गाने गेलो. इतकं मस्त वाटलं ना की विचारायला नको. आणि आमणे इथून तो समृद्धी महामार्गाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हार्डली आम्ही बोरिवलीहून 2 तासात इगतपुरीला पोचलो. इतका सुंदर प्रवास. आम्ही एक तर सकाळी लवकर निघतो की मुंबईचं ट्रॅफिक चालू होण्याच्या आधी, म्हणून 6-6:30च्या दरम्यान बाहेर पडतो. सकाळी 6-6:15च्या दरम्यान बोरिवलीहून निघालो, ते इगतपुरीला बरोबर आम्ही 2 तासात पोचलो. आणि इतका छान प्रवास. एकतर अर्थातच समृद्धी महामार्ग, मुंबईतून बाहेर पडतानाही गर्दी नाही मिळाली, सकाळी लवकर निघतो त्यामुळे. आणि समृद्धी महामार्ग इतका सुंदर बनवलेला आहे, मस्त आजूबाजूला मस्त ग्रीनरी. आणि आता पाऊस पडून गेलेला आहे म्हणताना त्या डोंगरांवर इतकं असं छान कोळं ते गवत आलेलं आहे, त्याचा इतका भन्नाट रंग, इतकं सुंदर दिसत होतं ना. आणि आजूबाजूला तर ते एवढी झाडी आणि सगळं आहेच. म्हणजे गाडीत बसून सुद्धा असं वाटत होतं की अरे किती शुद्ध हवा आणि किती डोळ्यांना सुखद अनुभव, जणू त्या आपण ज्या झाडाझुडपातूनच फिरतोय असं.
आणि एकदम सुसाट रस्ता, सुसाट म्हणण्यापेक्षा हे दिलेलं आहे तिथे 120 100 असे स्पीड्स ने गाडी तुम्ही चालवू शकता. तर तसं आम्ही गेलो आणि इतकं छान ते समृद्धी महामार्गाने जाताना वाटलं ना, कारण इकडे कसारा घाट, सकाळी भले आम्ही लवकर निघालो तरी कसारा घाटाच्या अलीकडेपर्यंत व्यवस्थित जाऊ शकायचो, पण कसारा घाटामध्ये इतके हेवी लोडेड ट्रक्स असायचे आणि हल्ली आम्ही लागोपाठ 2-3दा जे गेलो ना, तेव्हा नेमकी काही ना काही एखादी ट्रक तिथे उलटी झालेली होती, त्यामुळे आणि ट्रॅफिक जाम. तर त्याच्यामुळे अगदी न जाता येता कंटाळा यायचा. जाताना तर घाट बऱ्यापैकी आहे, येताना तरी तेवढा घाट नाही आहे, पण येताना आम्ही असं दुपारी वगैरे जेवून वगैरे असं निघालो ना की जो घरी पोचायला 5-5 6-7 तास लागायचे आणि इतकं थकाला व्हायचं, मानसिक शारीरिक सगळंच. आणि एक तर गाडी पण चालवताना सारखं भिवंडीला वगैरे तर भयंकर प्रकार असतो. भले आता ऑटोमॅटिक गाडी आहे तरीसुद्धा थकायला होतं, विनाकारण एवढं बसून प्रवासात नको वाटतं. भिवंडीच्या इकडे आलं की परत ट्रॅफिक जाम. रस्ते एकतर काही काही ठिकाणी नॅरो झालेले आहेत, रस्त्यांची कामं चालू आहेत, सगळा तो प्रकार. तर हा सगळा आधीचा अनुभव होता. पण आता आम्ही ठरवलं आहे, जसं पूर्वी पण सकाळी जायचो तसं आताही सकाळीच जायचं, पण समृद्धी महामार्गाने जायचं. 160 रुपयाचा टोल जास्त पडतो, पण ठीक आहे ना. तुमचं आता संजू म्हणतो की पेट्रोल पण आपलं वाचलं त्या दृष्टीने. जरी इथून आपण नेहमीच्या मार्गाने गेलो असतो तर थोडं जास्त पेट्रोल लागलं असतं, म्हणजे ते पैसे ॲडजस्ट होतात आणि मुख्य म्हणजे थकाला होत नाही. गाडी व्यवस्थित एका स्पीडने नेता येते, त्याच्यामुळे मायलेज पण वाढतं आणि हा सगळा फायदा. आणि जवळजवळ आमनेपासून इगतपुरीपर्यंत ना 5 टनेल आहेत. 4 तर अगदी छोटे आहेत, पण त्याच्या आतमध्ये किंवा बाहेर असं इतकं छान असं कलरिंग आणि असं छान मस्त असे पिक्चर्स आहेत. तर मी व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्हाला मी दाखवते. परंतु जो शेवटचा म्हणजे इथून जाताना इगतपुरीला जातो आपण, बाहेर पडतो तर नाशिकला जाण्यासाठी, नाहीतर मग तो पुढे जुन्नरला डायरेक्ट बाहेर पडतो, तर ते मग नाशिकला जाणाऱ्यांसाठी नाही उपयोग. त्याच्यापेक्षा इगतपुरी घोटीच्या इथे जो हे होतो टनेलमधून आपण बाहेर येतो, तसंच लेफ्ट टर्न घेऊन रस्ता आहे तो, मग इगतपुरीवरून आपण नाशिकला जाऊ शकतो. तर तो तिथून लास्टचा जो टनेल आहे ना, तो खूप मोठा आहे. म्हणजे आता 8 किलोमीटरचा आहे असं म्हणतात ते, पण आम्ही अंदाज घेतला गाडीतून येताना तर तो आम्हाला 6 किलोमीटर वाटला. म्हणजे 6 किलोमीटर आम्हाला तो जाणवला. मे बी व्यवस्थित आम्ही चेक केलं नाही, पण कारण इकडे तिकडे बघण्यात जास्त लक्ष होतं, अरे किती छान दिसतंय, किती छान दिसतंय. तर आता नेक्स्ट टाईम जाऊ ना तेव्हा एक्झॅक्ट समजेल. पण संजू म्हणतोय 6 किलोमीटर तर 6 किलोमीटर, त्याचं लक्ष असतं बरोबर. आणि जाताना तर मी काहीच व्हिडिओ नाही करू शकली, कारण पहिल्यांदाच गेलो होतो म्हणून असं इतकं इकडे बघ तिकडे बघ, हे किती छान ते किती छान करण्यात वेळ गेला. पण मग येताना असं ठरवलं की नाही, एकदम व्यवस्थित सगळं जेवढं शूट करता येईल तेवढं करूयात मस्तपैकी. येताना पण आता आम्ही काय ठरवलं आहे की रविवारी सुट्टीच्या दिवशी नाशिकहून निघायचं. आणि तसंच सकाळी लवकर म्हणजे तरी 10 वाजता आम्ही निघालो होतो. आणि रविवार म्हणताना गर्दी नाही रस्त्यांवर, तर इतकं मस्त सुसाट छान आलो. नाशिक मुंबई काही प्रवास केला किंवा काही थकाला झालं असं जराही नाही वाटलं. अरे आपण आलो, पण असा भाव होता आमच्यामध्ये. तर एकंदर असं या समृद्धी महामार्गाने आम्ही गेलो, त्यामुळे आमचं वेळ वाचला, थकलो नाही, मुख्य म्हणजे ट्रॅफिकला सामोरं जायला नाही लागलं आणि मस्तपैकी ग्रीनरी बघायला मिळाली. असे एकंदर असे हे सगळे छानपैकी फायदे झालेत आम्हाला. तुम्ही पण समृद्धी महामार्गाने गेलेला आहात का, किंवा जाणार आहात का, किंवा जाऊन आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा, मला आवडेल. हे बघा, हा माझा पूर्ण ड्रेसअप मी तुम्हाला दाखवते. हा लखनवी कुर्ता आणि स्कर्ट हा तर मी असे व्हाईट चप्पल्स घातले पावसाचे. आणि ही पर्स मी मध्यंतरी क्रॉफर्ट मार्केटहून आणली आणि मला ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा छोटी हवी होती, पण नाही मिळाली. पण मग ही ठीक आहे म्हटलं, ही घेऊया. तर हे असं थोडंफार बॉर्डर गोल्ड आहे म्हणून मंगळसूत्र, कानातले घड्याळ आहे आणि ही अशी पर्स. असा हा माझा पूर्ण असा अटायर आहे. असं
नाशिकमध्ये जरा आजूबाजूचा परिसर बघायला बाहेर पडलो आहे आणि सुलावाईंच्या पुढे चैतन्य फार्म हे जे आहे त्याच्या इथून तो काहीतरी बॅकवॉटर पॉईंट चालू होतो, तर तो बघायला चाललो आहे. आणि बघा किती सुंदर आहे निसर्ग, असं निसर्गरम्य वातावरणात आम्ही अशी फेरफटका मारायला निघालो. चला आता मी इथेच थांबते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.